फेब्रुवारी 2023 असा असणार आहे। पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तो प्रश्न यवतमाळवरून प्रज्ञा आगमे विचारतात की मला शिक्षणामध्ये अपयश येतं आहे, मानसिक तणावामध्ये आहे, तरी यावर उपाय सांगा। माझं मेडिकल क्षेत्रामध्ये भविष्य कसं असेल, कृपया मार्गदर्शन करा। एक 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। पहा प्रज्ञा, असं आहे की तुम्ही असं सांगितलं आहे की शिक्षणात अपयश येत आहे। दुसरी गोष्ट मानसिक तणाव आहे। तर तुमच्या पत्रिकेचा एकूण विचार करता तसं काहीही वाटत नाही आहे की मानसिक तणाव आहे। तुमचा चंद्र अतिशय उत्तम आहे, अतिशय उत्तम ठिकाणी आहे। प्रश्न फक्त एवढाच आहे की तुम्हाला मेडिकल क्षेत्रामध्ये जे जायचं आहे त्याला माझा सक्त विरोध आहे। कारण मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर जर करणार असाल तर त्या पद्धतीचे ग्रहमान मात्र तुमचे नाही आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। पत्रिकेमध्ये दोष कोणताच नाही, प्रश्न दोषाचा नाही आहे, पण प्रश्न असा आहे की तुम्हाला मेडिकल क्षेत्रात भविष्य करता येईल का। तर माझं असं मत आहे की तुमची एवढी हुशारी जी आहे ती तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये दाखवावी, हे जास्त योग्य राहील आणि तसं जर केलं तर ते जास्त योग्य। पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तो प्रश्न आहे औरंगाबाद संभाजीनगरवरून श्याम भोसले विचारतात आहे की माझं कम्प्युटर हार्डवेअर डिप्लोमा झालेला आहे, कम्प्युटर रिपेरिंगचं काम करतो आहे, पण ते काम नीट चालत नाही आहे, त्यासाठी काही उपाय असेल तर तो सांगा। पहा श्यामराव, असं आहे की पहिल्यांदा तर तुम्हाला नजर लागलेली त्याचं निरसन करा। पत्रिकेमध्ये गुरुकेतू येते, चांडाळ योग आहे, त्याचं निरसन करा। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मुळामध्ये तुम्ही जे क्षेत्र निवडलेलं आहे तेच मुळात चुकीचं क्षेत्र निवडलेलं आहे। त्याच्यामुळे त्या क्षेत्रामध्ये आयुष्य तुम्ही काढू शकाल असं काही वाटत नाही आहे। क्षेत्रामध्ये बदल व्हायचा आहे, मग तो जो क्षेत्रात बदल व्हायचा आहे तो कोणतं क्षेत्र ते असेल त्याच्यासाठी मात्र तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज आहे आणि निश्चितपणे तुम्हाला कोणतं क्षेत्र आयुष्यभर उत्तम राहील या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगू शकेल। पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तो म्हणजे मुंबईवरून करुणा धुळे विचारतात आहे की माझं आजार बरं होत नाही आहे, सर्व रिपोर्ट नॉर्मल येतात आहे आणि बीपीचा त्रास होतोय, कृपया मार्गदर्शन करा। आपण अगदी निश्चिंत राहा, त्याचं कारणच असं आहे की तसा जर आपण विचार केला तर मात्र तुमच्या प्रकृतीच्या बाबतीमध्ये कुठलीही चिंता दिसत नाही आहे, नॉर्मल आहे, म्हणजे खरखर ते नॉर्मलच आहे। पण असं असताना देखील तुम्हाला जो काही त्रास होतो आहे त्या त्रासासाठी मात्र तुम्ही एकदा वैयक्तिक भेट घेणं अत्यंत गरजेचं आहे। निश्चितपणे याच्यातनं मी तुम्हाला मार्ग देऊ शकेन। पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तो म्हणजे पुसलावरून करुणा अंडे विचारतात की मला सरकारी नोकरीचा योग आहे का, व्यवसायामध्ये यश आहे का, माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही दोष आहेत का। पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी करुणा की तुमचा जन्म जो आहे तो कृष्ण चतुर्दशीचा झालेला आहे आणि या कृष्ण चतुर्दशीमुळे झालंय असं की तुमच्या काही अडचणी कशा निर्माण झाल्या ते सांगतो। काय झालं की तो अमावास्या योग नेमका तुमच्या पंचम स्थानामध्ये, त्या पंचम स्थानाचा अधिपती किंवा पंचम स्थानामध्ये रविचंद्र युती झालेली आहे आणि तुमच्या वैवाहिक जीवनाचा जर विचार केला तर तिथे गुरु शनी युती आहे। म्हणजे दोन विरुद्ध टोकाची मंडळी जी आहे ती एकत्रित आलेली आहे। गुरु आणि शनी या दोघांचं एकत्रीकरण, त्याचा अधिपती रवी असणं, ते एका ठिकाणी असणं पंचम स्थानामध्ये, त्यामुळे कदाचित तुम्हाला अडचण वाटत असेल। हे जरी खरं असलं तरीसुद्धा त्याच्यावर उपाय निश्चितपणे आहे, पण मात्र हे तितकंच खरं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये आत्ता आपण काय केलं पाहिजे तर थोडंसं शांततेने घ्या। काही गोष्टी अशा आहेत की त्या तुम्हाला अडचणीच्या ठरू शकतील आणि शनीची दृष्टी जी आहे ती पतिस्थानावर जात असल्यामुळे थोड्या अडचणी वाढतीलच आणि तसं मात्र व्हायला नको, याची काळजी मात्र तुम्ही घेतली पाहिजे असं माझं मत आहे। पुढचा प्रश्न आपल्याला, आणि सरकारी नोकरीबद्दलचा जे तुम्ही प्रश्न विचारलेला आहे करुणा, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की सरकारी नोकरीच्यासाठी म्हणून आटापिटा करू नका, कारण त्याच्यामध्ये फारसं काही यश येईल असं वाटत नाही आहे। त्याच्यामुळे उगीच त्याच्यासाठी वेळ दवडण्यात काही अर्थ नाही आहे। राहिला प्रश्न व्यवसायाच्या बाबतीमध्ये, व्यवसाय देखील तुम्ही करू शकता, पण तो देखील अत्यंत विचारपूर्वक करा, अन्यथा तुम्हाला एखादी प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी मिळालेली जास्त चांगली राहील। पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तो म्हणजे तुळजापूरवरून मल्हारी वाघ विचारतात की लग्नासाठी मुली येतात पण लग्न काही जुळून येत नाही आहे, लग्न कधी जमेल, व्यवसाय करावा की नोकरी करावी, कृपया मार्गदर्शन करा। पहा मल्हारी, असं आहे तुमच्या पत्रिकेचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला तुमच्या पत्रिकेत पूर्ण पितृदोष आहे। दुसरी गोष्ट, पत्रिकेमध्ये चंद्रकेतू युती ग्रहण आहे, या दोन गोष्टींचा जो परिणाम आहे तो तुमच्या प्रगती आणि उत्कर्षावर होतोय, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ती म्हणजे विवाह।
आता विवाह जो आहे तो तुमचा पूर्व दक्षिण दिशेकडच्या व्यक्तीबरोबर व्हायचा आहे, पूर्व परिचित व्यक्तीबरोबर व्हायचा आहे आणि त्याच बरोबरीने मात्र विवाहानंतर लाभाचे, स्थैर्याचे आणि प्रगतीचे योग चांगले आहेत. त्याच्यामुळे विवाह होणं आता जास्त महत्त्वाचं आहे. मग विवाह निश्चिती केव्हा? मग विवाह निश्चिती साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होईल किंवा मार्च-एप्रिल 2023मध्ये होईल. या कालावधीमध्ये विवाह निश्चित होईल, यात काही शंका नाही आहे. आता धार मध्य प्रदेशवरून आपल्याला एक प्रश्न आलेला आहे की त्यांना सिव्हिल जजमध्ये सिलेक्शनचा योग आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे सरकारी नोकरी मिळेल का असा त्यांचा प्रश्न आहे. पहा, परिस्थिती अशी आहे की तुमच्या पत्रिकेमध्ये पूर्ण पितृदोष आहे. त्याचप्रमाणे पत्रिकेमध्ये चंद्रकेतू युती, रवी राहू युती, ग्रहण दोष आहे आणि त्याचा होणारा जो परिणाम आहे तो तुमच्या प्रगती आणि उत्कर्षावर होतो आहे. पण मात्र मला खात्री आहे की जी इच्छा तुमच्या मनातली आहे ती इच्छा पूर्णत्वाला जाणार, यात काही शंका नाही. आणि त्याच्यासाठीचा कालावधी जो आहे 2022च्या शेवटपर्यंत आहे. म्हणजे अजूनही 6 महिने तुम्हाला चान्स आहे. या 6 महिन्यात काय करता येईल तो विचार करा आणि त्याप्रमाणे निर्णय घ्या. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो साताऱ्यावरून स्वप्नील भोसले विचारतात की मला सरकारी नोकरी मिळेल का? मी कोणत्या क्षेत्रामध्ये यशस्वी होईल? मला कोणत्या व्यवसायात यश मिळेल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी स्वप्नील की सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या पत्रिकेमध्ये केंद्रस्थ पितृदोष आहे, त्याचं पहिल्यांदा निरसन करा. दुसरी गोष्ट, पत्रिकेमध्ये रवी केतू युती ग्रहण आहे, त्याचं पहिल्यांदा निरसन करा. या 2 गोष्टींचं पहिल्यांदा तुम्ही निरसन करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की सरकारी सर्व्हिस मिळेल का असा तुमचा प्रश्न आहे. फार जटिल प्रश्न आहे मंडळी, इतका सोपा नाही येतो. त्याच्यामुळे सरकारी सर्व्हिससाठी खूप खस्ता खाव्या लागतील आणि ती तयारी मात्र तुमची असली पाहिजे. ती जर तुमची तयारी असेल तर मात्र निश्चितपणे काही चांगल्या गोष्टी घडतील, यात काही शंका नाही. स्वप्नील, आणि अजून आपलं वय 20च आहे फक्त. म्हणजे असा काही विचार करण्याची गरज नाही की आपण एज बार झालेलो आहे. त्याच्यामुळे तुम्ही विचार करा आणि त्या पद्धतीने निर्णय करा. आता दुसरा एक महत्त्वाचा तुमचा प्रश्न असा आहे की सरकारी सर्व्हिस नसेल तर मग कोणत्या क्षेत्रात यशस्वी होता येईल? भरपूर क्षेत्र अशी आहेत की जी तुमच्यासाठी खुली आहेत. आणि व्यवसाय जर करायचं झालं तर पत्रिका व्यवसायासाठी मात्र अत्यंत पूरक आहे. अवश्य व्यवसाय करावा हीच माझी मनोमन इच्छा आहे. तर मंडळी, अशा पद्धतीने आत्ता आपण प्रश्नमंजुषाचा कार्यक्रम बघतो आहे. उद्याच्या भागामध्ये पुढच्या प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत. आज शके 1944 शुभकृत संवत्सर, मंगळवार दिनांक 19 जुलै 2022. आज आषाढ कृष्ण षष्ठीचा दिवस आहे. आजचं नक्षत्र उत्तरा भाद्रपद असणार आहे. आज चंद्राचं भ्रमण मीन राशीतून व्हायचं आहे. आजचा उत्तम कालावधी जो आहे तो सकाळी 11 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंतचा असा असणार आहे. आजचा अडचणींचा कालावधी जो आहे तो सकाळी 7 वाजेपासून ते 9 वाजेपर्यंतचा असा असणार आहे. आता आपण पाहूया आजच्या दिवसाचं 12ही राशींचं राशीफल आपल्याला काय सांगता येते. मेष राशी. मेष राशीच्या मंडळींना आजचा दिवस म्हणजे इकडे याड तिकडे विहीर अशा स्वरूपाच्या गटांगळ्या चाललेल्या आहेत. आणि त्या गटांगळ्या याच्यामुळे चालल्या आहेत की कोणामुळे असं म्हणता येणार नाही, तर त्या आपल्याच काही गोष्टींमुळे, आपल्या वागण्यामुळे, आपल्या बोलण्यामुळे, आपल्या स्वभावामुळे, आपल्या कृतीमुळे, आपल्या पद्धतीमुळे काहीतरी अडचणी मात्र येतात आहे. मग त्या शारीरिक असू शकतील, आर्थिक असू शकतील, मानसिक असू शकतील, कायदेशीर असू शकतील, सरकारी असू शकतील. कुठल्या ना कुठल्या अडचणींचा सामना मात्र तुम्हाला करावा लागू शकेल. आणि म्हणूनच आज या कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्यावर कुठलाही आळ येणार नाही, कुठल्याही पद्धतीचा कलंक आपल्याला लागणार नाही, कुठलीही परिस्थिती आपल्या विरोधात येणार नाही, या पद्धतीचा विचार मात्र तुम्ही केला पाहिजे. आणि हे जर तुम्हाला आजच्या दिवसात शक्य झालं, करता आलं, जमलं तर म्हणायचं की आजच्यासारखा दिवस नाही, इतका हा महत्त्वाचा दिवस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की केवळ नित्याच्या कामावर लक्ष केंद्रित करा. महिला नोकरदार वर्ग आजच्या दिवसामध्ये प्रकृतीची हेळसांड होऊ देऊ नका, आर्थिक व्यवहार करू नका, कोणाशीही वादाचे प्रसंग येऊ देऊ नका, कागदपत्रांची अफरातफर होऊ देऊ नका, कोणतेही महत्त्वाचे व्यवहार करू नका. त्याचप्रमाणे आजचा दिवस शांततेने कसा व्यतीत होईल एवढंच लक्ष द्या. आणि एवढं जरी तुम्हाला करता आलं तरी खूप आहे. मेष राशीसाठी आजचा शुभ रंग हा क्रीम आहे. त्याचप्रमाणे शुभ अंक हा तुमच्यासाठी 6 आहे. वृषभ राशी. वृषभ राशीच्या मंडळींना आजचा दिवस म्हणजे छप्पर फाड के लाभ हे मंडळी, अतिशय सुंदर असा हा दिवस आहे. आजच्या दिवसाचं काय वर्णन करावं?
सगळ्या गोष्टी मनाजोगत्या घडतात याचा प्रत्यय, याचा अनुभव तुम्हाला आजच्या दिवसात घ्यायचा आहे. आणि म्हणूनच गेल्या कित्येक दिवसांपासून जे तुमचे प्रयत्न होते, जे परिश्रम होते, जे कष्ट होते, ज्याला चिकाटी होती, जिद्द असून देखील ती गोष्ट मिळत नव्हती, ती गोष्ट आज तुम्हाला प्राप्त होऊ शकते. मात्र ती गोष्ट नेमकी कोणती हे तुम्हाला माहिती आहे. मग ती पदाच्या बाबतीत आहे का, पैशाच्या बाबतीत आहे का, प्रतिष्ठेच्या बाबतीत आहे का, यशाच्या बाबतीत आहे का, कीर्तीच्या बाबतीत आहे का, प्रगतीच्या बाबतीत आहे का, उत्कर्षाच्या बाबतीत आहे